समाज कल्याण हॉस्टेल 2024-25 चे अर्ज सुरू होते आणि लास्ट डेट 30 तारीख होती। तर याबद्दल एक सर्वात मोठी अपडेट आली आहे आणि डेट ही वाढवून दिलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल फिल करण्याचे ते विद्यार्थी अर्ज फिल करू शकतात। अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तो व्हिडिओ बघा आणि ऑनलाइन तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे। ऑनलाइन फॉर्म स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये डेट कधीपर्यंत आहे आणि कोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, तर यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जेही विद्यार्थी प्रवेश घेणार आहे ते विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। कारण भरपूर ॲडमिशन प्रोसेसचे आता दुसरा किंवा तिसरा राऊंड संपत आलेला आहे, त्यामुळे कॉलेजेस मिळालेले नसल्यामुळे ही डेट वाढवून देण्यात आलेली आहे। तरी तुम्ही तुमचे अर्ज करू शकता। बघू शकता तुम्ही शासकीय वसतिगृहाचे सन 2024-25 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या मुदत वाढीचे वेळापत्रक म्हणजे डेट एक्सटेंड करून दिलेली आहे। तर बघा तुम्ही 16/9/2024 पर्यंत अर्ज करू शकता आणि जे विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असेल तेच विद्यार्थी यासाठी प्रवेश घेणार आहे म्हणजे अर्ज करू शकतात। आणि 16 तारखेनंतर तुमचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे आणि त्यानंतर 20 तारखेला पहिली यादी ही हॉस्टेलवर जाहीर करण्यात येणार आणि त्यानंतर 25 तारखेपर्यंत तुम्हाला जेही प्रवेश घ्यायचा आहे त्याबद्दलची अपडेट तुम्हाला जे विद्यार्थ्यांचे नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांना अपडेट दिला जाईल आणि त्यानंतर 30 तारखेला रिक्त जागा आणि 5/10/2024 ला दुसरी लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हा एक नवीन टाइम टेबल आलेला आहे। कारण शेवटच्या 4 ते 5 दिवस झाले होते साईट चालत नव्हती, विद्यार्थ्यांच्या भरपूर कमेंट्स आल्या होत्या की डेट वाढणार आहे का, तर ही अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। तर 16 तारखेपर्यंत तुम्ही वसतिगृहाला अर्ज करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी वसतिगृहाला अर्ज करतील तेच विद्यार्थी स्वाधारसाठी इलिजिबल असणार आहे हे सुद्धा लक्षात असू द्या। आणि सर्व विद्यार्थ्यांनी जेही प्रथम वर्षाला किंवा डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेत असेल ते विद्यार्थी वसतिगृहाचा फॉर्म फिल करा, जेणेकरून वसतिगृहाला जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही स्वाधारचा योजनेचा सुद्धा फायदा घेऊ शकले पाहिजे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 60,000 रुपयापर्यंत जी शिष्यवृत्ती ही मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही हॉस्टेलची अपडेट होती। तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहे व्हिडिओ संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे, ते व्हिडिओ बघा आणि आपला फॉर्म फिल करा। तर समाज कल्याण वसतिगृहाबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।